एक मोठी बातमी राजकीय वर्तुळातून मंत्री आशिष शेलार हे आज दिल्लीला जात आहेत। आशिष शेलार दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांच्या दिल्ली दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालंय। मात्र बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना बदलण्यात यावं असा अर्ज कोर्टामध्ये आरोपींनी केलाय। सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले या दोघांचा कोर्टामध्ये अर्ज राजकीय पक्षाशी निगडित असल्यामुळे सुनावणीवरती परिणाम होतो म्हणून उज्ज्वल निकम यांना वकील म्हणून बदलावं, ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना बदलण्यात यावं यासाठी आरोपींनी कोर्टामध्ये अर्ज केलाय। या संदर्भात माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी अशोक आपल्या सोबत आहेत। अशोक, काय अर्ज आलाय आरोपींकडनं, त्याचे काय अपडेट? नक्की श्वेता, आज संतोष देशमुख प्रकरणाची सकाळी 11 वाजल्यापासून बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होती आणि या दरम्यान आरोपी क्रमांक 3 ते 7 या सर्व आरोपींच्या वतीने एक न्यायालयामध्ये अर्ज देण्यात आला। या अर्जामध्ये नमूद करण्यात आलं की विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे एका राजकीय पक्षाशी संबंधित आहेत आणि यामुळे या केसवरती परिणाम होत असल्यानं उज्ज्वल निकम यांना बदलण्यात यावं अशा प्रकारचा अर्ज न्यायालयामध्ये देण्यात आलेला आहे। यानंतर व्हीसीद्वारे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे देखील उपस्थित झाले आणि त्यांनी त्यांचं म्हणणं दाखल केलं। त्यांचं म्हणणं होतं की कायद्यामध्ये अशा प्रकारची कुठेही तरतूद नाही, आपण वकील आहोत आणि आपण या केस संदर्भात लढू शकतो असं त्यांचं म्हणणं होतं। यामुळे हा जो अर्ज आलेला आहे तो रिजेक्ट करण्यात यावं असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलं। मात्र आता कोर्टाने या संदर्भातला निर्णय जो आहे तो राखून ठेवलेला आहे। मात्र हा अतिशय महत्त्वाचा आणि मोठा अर्ज सध्या न्यायालयाकडे आलेला आहे। याचबरोबर आता दुपारनंतर पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात होणार आहे आणि आज चार्ज फ्रेम होतो का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। श्वेता, अशोक, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। पुढची महत्त्वाची बातमी, माणिकराव कोकाटे यांच्या प्रकृतीबाबत मेडिकल बुलेटिन काढलं जाणार आहे। लीलावती रुग्णालय प्रशासनाचं दुपारी 2 वाजता मेडिकल बुलेटिन असणार आहे। नाशिक पोलीस 2 तासांपासून लीलावती हॉस्पिटलमध्ये आहेत। कोकाटेंविरोधातलं अटक वॉरंट घेऊन नाशिक पोलीस कालपासून मुंबईत आहेत। शिक्षेला स्थगिती मिळवण्यासाठी हायकोर्टामध्ये जो काही अर्ज कोकाटेंकडनं करण्यात आलाय त्यावरती सुद्धा दुपारी 3 वाजता सुनावणी आहे। माणिकराव कोकाटेंच्या प्रकृती संदर्भात हॉस्पिटलकडनं मेडिकल बुलेटिन दुपारी 2 वाजता घेण्यात येणार आहे आणि याच त्यांच्या कोकाटे यांच्या प्रकृती संदर्भात 2 वाजता सगळी सविस्तर माहिती मिळेल। तर शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी हायकोर्टामध्ये कोकाटेंच्या वकिलांकडनं अर्ज करण्यात आलाय, त्यावरती दुपारी 3 वाजता सुनावणी होणार आहे। आता आणखी एक मोठी बातमी,